नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुमित जैन. रॉयल शेतकरी सुमित जैन चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मोसंबीसाठी जे मोसंबीचा बाग वीक झालेला आहे थोडा पावसाच्या याच्या कारणाने, त्याच्यासाठी आज आपण फवारणी घेत आहे. जी तगार मारलेली ते तगार थोडी दाबून त्याच्यातून कळी काढण्यासाठी तर आपण घेतलेलं आहे हे 0941 विद्राव खत वॉटर सोल्युबल. ते आपण 200 लिटरसाठी अर्धा किलो घेतलेलं आहे, म्हणजे 500 ग्राम. आणि तापोली घेतलेलं आहे आपण 50 ml 200 लिटरसाठी. त्याची आपण आज फवारणी करीत आहे. आता आपल्याला ही फवारणी केल्यानंतर थोडं नॉर्मल पाणी द्यायचं आहे, ज्याने तगार निघलेली दाबणार आणि त्याने त्याच्यामधून आपल्याला फुलकळी निघायला मदत होणार. त्याच्यासाठी आपण आज ही फवारणी घेत आहे. ताबोली याचा मागच्या वर्षी पण मी फवारणी केली होती. त्याचा एकदम चांगल्या प्रकारे असा रिझल्ट मिळालेला आहे. जी बारीक पुढं झाडावरती जे कुणी निघालेली जी तगार दाबण्यासाठी काम करत आहे. अशा प्रकारे आपण STBच्या सहाय्याने फवारणी करत आहे. आपण पॉवर विडरवर STB जोडलेली आहे. मोसंबीचं बगीचा कुठं असे फुलं पण निघलेले, मुंड्या पण तयार व्हायला लागल्यात. कुठं अशी तगारी मारलेली. चालू वर्षात मोसंबीची सारी परिस्थिती बिघडलेली आहे. त्यामध्ये आपण पाणी नाही दिलेलं, काही नाही, रान पूर्ण हे झालेलं आहे. कुठं वलसर आहे तर कुठं वाळूंखड झालेलं आहे. झाडांना पूर्ण तगारी मारून हे झालेले. काही झाडाला कुठंच काही झालेलं नाही आहे. बघू शकता, या झाडाला कुठंच काही झालेलं नाही. काही झाडाला फुलमाल सुटल्या, फुलावर आहे. अशा प्रकारे आता चालू मोसंबी वर्षाच्या पूर्ण हे झालेलं आहे. चांगल्या प्रकारे तगार मारलेली. कुठंही त्याच्यातून फुल हे काही दिसत नाही. त्याच्यासाठी चालू वर्षात दोन तीन फवारण्या करणं गरजेचं आहे. पूर्ण झाड निले, कुठल्याही प्रकारचं त्याला पाल नाही आहे, तगार नाही आहे, पूर्ण तानावर आहे.